15 ऑगस्ट भाषण. डौलाने फडकतो तिरंगा, मनामनास देतो स्फूर्ती. विश्वात निनादत राहो, प्रिय भारत भूची कीर्ती. विश्वात निनादत राहो, प्रिय भारत भूची कीर्ती. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पेशवाईच्या अस्ताबरोबर कधीच न मावळण्यासाठी इंग्रजांचा सूर्य उगवला. जोपर्यंत या सूर्याची प्रखरता जनमानसाला जाणवत नव्हती, तोपर्यंत इंग्रज आपल्या मर्जीप्रमाणे वागले. इंग्रजांच्या अफाट सेनेशी झुंज देणे सोपे नव्हते. इसवी सन 1857चे बंड ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेला पहिला प्रखर उठाव होता. लोकमान्य टिळकांनी स्वावलंबन, स्वदेशीचे प्रेम आणि राष्ट्रीय जागृती उत्पन्न करण्याचे महान कार्य केले. महात्मा गांधींनी सत्याग्रह, असहकार व हातात शस्त्र न घेता प्रतिकार या त्रिसूत्रींची योजना अंमलात आणली. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, मदनलाल धिंगरा, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांना सरो की परो करून सोडले. स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारकांचा सहभाग फार महत्त्वाचा होता. ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. त्यासाठी अनेकांना बलिदान करावे लागले. त्यांनी ज्या स्वप्नांसाठी बलिदान केले, त्याग केला, ती स्वप्ने आपण साकार करूया. आपला देश बलशाली करूया. नमन त्या महापुरुषांना, नमन त्या क्रांतिकारकांना, नमन सीमेवर लढणाऱ्या जवानांना, नमन देशासाठी झटणाऱ्या प्रत्येक भारतीयाला, नमन भारत भूमीला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.